कर्क राशीच्या जातकांसाठी 11 ते 17 मे 2026 हा आठवडा भावनात्मक स्थैर्य, घरगुती सुख आणि हळूहळू होत जाणाऱ्या प्रगतीचा आहे. हा काळ शांत पण परिणामकारक असा म्हणता येईल. मोठे बदल अचानक होणार नाहीत, पण जे काही घडेल ते तुमच्या फायद्याचंच असेल. विशेष म्हणजे या आठवड्यात तुमचं मन अधिक संवेदनशील आणि अंतर्मुख होईल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी असल्यामुळे तुमच्या भावना आणि मनस्थितीवर त्याचा मोठा प्रभाव असतो. या आठवड्यात चंद्राची स्थिती अशी काही आहे, तुम्हाला कधीकधी थोडी अस्थिरता जाणवू शकते, पण त्याचवेळी तीच गोष्ट तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करेल. म्हणजेच भावना तुमची कमजोरी न राहता ताकद बनेल. कर्क राशीसाठी 11 ते 17 मे 2026 हा आठवड्याचा मध्यकाळ एक अद्भुत, रहस्यमय आणि दैवी संकेताने भरलेला दिसतो. जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या जीवनात हलकेच हस्तक्षेप करत आहेत आणि योग्य वेळी योग्य गोष्टी घडवून आणत आहेत. काही घटना अशा प्रकारे घडतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल, हे इतकं योग्य वेळी कसं घडलं. यामागे परमेश्वराची सूक्ष्म कृपा कार्यरत असल्याची जाणीव तुम्हाला होईल. या काळात एखादी अडचण अचानक मार्गी लागेल. जे काम अनेक दिवस अडकले होते ते कुणाच्या तरी मदतीने किंवा एखाद्या अनपेक्षित योगायोगाने पूर्ण होईल. हा केवळ योगायोग नसून एक दैवी संकेत आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात याची जाणीव करून देणारा. तुमच्या मनात काही वेळा अनामिक ओढ किंवा संकेत जाणवतील. एखाद्या ठिकाणी जाण्याची इच्छा होईल, एखाद्या व्यक्तीशी बोलावंसं वाटेल आणि नंतर लक्षात येईल की त्या क्षणाने काहीतरी चांगलं घडवलं. हे तुमच्या अंतर्मनातून येणारे संकेत असतील, जे तुम्हाला योग्य दिशेने नेत आहेत. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. घरात किंवा जवळच्या वातावरणात काही सकारात्मक बदल दिसतील. एखादी आनंदाची बातमी, एखादं शुभ कार्य किंवा फक्त एक शांत, प्रसन्न वातावरण, यामुळे मनाला समाधान मिळेल. जणू काही घरावर दैवी छत्रछाया आहे अशी भावना निर्माण होईल. नातेसंबंधांमध्येही एक गूढ गोडवा येईल. एखादी व्यक्ती जी दूर गेल्यासारखी वाटत होती ती पुन्हा जवळ येईल. काही न सांगता एकमेकांना समजून घेण्याची ताकद वाढेल. हे नातं केवळ शब्दांवर नाही तर भावनेच्या पातळीवर अधिक मजबूत होईल. या काळात तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी शांत शक्ती जाणवेल. भीती कमी होईल आणि विश्वास वाढेल. जे घडतंय ते चांगल्यासाठीच आहे ही भावना मनात दृढ होईल. हीच परमेश्वराची खरी कृपा आहे, जी मनाला स्थैर्य देते आणि योग्य मार्ग दाखवते. काही जणांना स्वप्नांच्या माध्यमातून किंवा अंतरप्रेरणेने काही संकेत मिळू शकतात. हे संकेत अगदी सूक्ष्म असतील, पण त्यात खोल अर्थ दडलेला असेल. मन शांत ठेवून त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. जिथे तुमचा विश्वास संपतो तिथूनच परमेश्वराची कृपा सुरू होते. हा काळ थोडा रहस्यमय असला तरी पूर्णपणे सकारात्मक आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी अदृश्य शक्ती काम करत आहे, जी तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे. फक्त विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि आलेल्या संकेतांना ओळखा, कारण या संकेतांमधून तुमचं भविष्य उजळणार आहे. कर्क राशी या आठवड्याकडे आणखी एका वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर हा काळ नशिबाची हळूवार साथ आणि आयुष्याची दिशा बदलण्याची सुरुवात असा आहे. हा आठवडा बाहेरून साधा वाटेल, पण आतून मोठी हालचाल घडवत राहील. जणू काही तुमच्या जीवनाचा पाया अधिक मजबूत केला जात आहे. या काळात तुमच्या आयुष्यात योग्य वेळ आणि योग्य संधी यांचा संगम घडताना दिसेल. अनेक वेळा आपण खूप प्रयत्न करतो पण गोष्टी जमत नाहीत, पण या आठवड्यात कमी प्रयत्नातही काही गोष्टी सहज पूर्ण होतील. हे तुमच्या पूर्वीच्या मेहनतीचं फळ आहे. तुम्हाला जाणवेल की आता गोष्टी तुमच्या बाजूने वळत आहेत. या आठवड्यात नशीब जोरात नाही, पण सातत्याने तुमच्या बाजूने उभं आहे. एखादी छोटी गोष्ट जसं योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं, योग्य माहिती मिळणं किंवा एखादं काम वेळेत पूर्ण होणं, ही सगळी नशिबाची सूक्ष्म साथ आहे. या छोट्या गोष्टींचा परिणाम मोठा होईल. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अडकून राहिल्या असतील, काम, नातं किंवा एखादा निर्णय, या आठवड्यात त्या हळूहळू मार्गी लागतील. कोणतीही घाई न करता शांतपणे पुढे गेलात तर सगळं स्वतःहून योग्य ठिकाणी बसत जाईल. काही दिवसांपासून मनात असलेली चिंता किंवा नकारात्मक विचार आता कमी होऊ लागतील. त्याऐवजी एक नवीन दिशा, नवीन आशा, नवीन उत्साह मनात निर्माण होईल. तुम्हाला वाटेल, हो आता काहीतरी चांगलं घडणार आहे. हीच भावना तुम्हाला पुढे नेणारे ठरेल. या काळात तुम्हाला कुणाची तरी मदत योग्य वेळी मिळू शकते. कधी मित्र, कधी कुटुंबातील व्यक्ती, तर कधी एखादी अनोळखी व्यक्ती. कोणीतरी तुमच्यासाठी मार्ग सुलभ करेल. यामुळे तुमचा विश्वास वाढेल की तुम्ही एकटे नाही.
तुमच्यातील आत्मविश्वास हळूहळू वाढेल. आधी जिथे तुम्ही स्वतःवर शंका घेत होतात तिथे आता तुम्ही ठामपणे निर्णय घ्याल. हीच बदललेली वृत्ती तुमचं आयुष्य पुढे नेईल. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की मोठं यश नेहमी गोंधळात नाही तर शांततेतून निर्माण होतं. तुम्ही जितकं मन शांत ठेवाल तितकं योग्य निर्णय घेऊ शकाल. ही शांतता तुमच्यासाठी मोठं वरदान ठरेल. कर्क राशी, जे काही हळूहळू घडते तेच टिकाऊ आणि खऱ्या अर्थाने फायद्याचं असतं. कर्क राशीसाठी हा आठवडा हळूहळू प्रगती, नशिबाची साथ आणि अंतर्मनातील बदल यांचा आहे. बाहेरून साधं दिसणारे हे दिवस आतून तुमचं आयुष्य मजबूत करत आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात एक सुंदर वळण येण्याची ही सुरुवात आहे. कर्क राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुम्हाला एक साधा पण अत्यंत खोल अर्थ देऊन जातो. विश्वास ठेवा आणि शांतपणे पुढे चाला. प्रत्येक गोष्ट लगेच घडली नाही तरी ती योग्य वेळी नक्की घडते हे लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही बदल होत आहेत ते हळूहळू तुम्हाला योग्य दिशेकडे नेत आहेत. मनात शंका आली, भीती वाटली तरी थांबू नका, कारण जिथे तुम्ही थांबता तिथेच प्रगती थांबते. तुमच्या आत एक शक्ती आहे जी तुम्हाला सतत पुढे ढकलत आहे. त्या शक्तीवर विश्वास ठेवा. परिस्थिती कधी कठीण वाटली तरी ती तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच आली आहे. नात्यांमध्ये प्रेम ठेवा, कामात प्रामाणिकपणा ठेवा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. यामुळे तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंद दोन्ही टिकून राहील. लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी ठरलेलं आहे ते कोणालाही थांबवता येत नाही. फक्त तुमचा विश्वास, तुमची मेहनत आणि तुमचा संयम कायम ठेवा. शांत मन, दृढ विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या 3 गोष्टी तुमचं नशीब उजळणार आहेत.